मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, बरेचदा आपल्याला निराशा येते. बरेचदा आपण दुःखीसुद्धा होतो. पण हे दुःख, ही निराशा कशामुळे येत असेल, तर याचं उत्तर सार्वत्रिकरित्या आपल्याला असंच मिळतं की आपली अपेक्षा पूर्ण होत नाही, म्हणून आपण दुःखी होत असतो. पण मित्रांनो, याही वर जाऊन खोलवर आपण आंतरिकरित्या विचार केला, तर ही अपेक्षा का पूर्ण होत नाही, याचं उत्तर जेव्हा आपण शोधतो, तेव्हा लक्षात येतं की आपण जसं आहोत तसंच इतरांसमोर स्वतःला प्रेझेंट करत नाही. आपण खूप मोठ्या प्रमाणात भाव आणण्याचा प्रयत्न करतो, चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हाही अतिउच्च दाखवण्याचा आपण इतरांना प्रयत्न करतो, तेव्हा स्वतःची वास्तविकता ही आपण गमावून बसतो. माझ्यातल्या वाईट गोष्टी किंवा ज्या गोष्टी माझ्यामध्ये आहे, माझं बोलणं असं आहे, हे लोकांना कळू नये म्हणून खूप उच्च प्रतीचे शब्द जेव्हा आपण इतरांसमोर वापरण्याचा प्रयत्न करतो आणि ते आपल्याकडून वापरले जात नाही म्हणून त्यातून निराशा येते. ही निराशा का आली, तर वास्तविकतेमध्ये जी भाषा, जे शब्द आपल्याला येतात तेच आपण मांडू शकलो नाही आणि आपल्याकडूनच खूप मोठ्या प्रमाणात आपण अतिउच्चतेची अपेक्षा केली. म्हणजेच आपण रिअलनेस स्वतःचा बाजूला ठेवला आणि जो खोटेपणा आहे, अतिउच्चपणा आहे, तो समोर आणण्याचा प्रयत्न केला, म्हणून आपण दुःखी झालो. मित्रांनो, सर्वच गोष्टीमध्ये असंच आहे. आपला वास्तविकपणा आपण बाजूला ठेवतो आणि आपल्या जी गोष्ट नाही ती आपण आणण्याचा, समोरच्या व्यक्तीसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आणि यातच आपली गफलत होते आणि ही अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे आपण दुःखी होतो, आपल्याला निराशा येते. म्हणून मित्रांनो, अशा या विचारांना, अशा या गोष्टींना आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजेच आपली निराशा ही होणार नाही आणि आपल्याला वेळोवेळी दुःख येणार नाही. म्हणून वास्तविकतेला मांडण्याचा आणि समोर तिलाच प्रेझेंट करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि स्वतःचा विकास खूप चांगल्या पद्धतीने घडवून आणला पाहिजे. मित्रांनो, हे विचार, ही माहिती आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.